माधवरावजी अंबोरे। इसके बाद हमारे वाशिम जिले के माजी अध्यक्ष दिलीपरावजी जाधव साहेब, मी यांना विनंती करतो की आपण समोर यावं। त्यांचा या ठिकाणी सत्कार होता है कि दरिया को जोम खा के मैं धारे पे आ गया, लेकिन मैं बच बचा के किनारे पे आ गया, मुझको भुलाने वालों की उम्रें निकल गई, गनी भाई मैं तुम्हारे एक इशारे पे आ गया। दिलीपरावजी जाधव साहेब या ठिकाणी यांचा सत्कार होता है। आदरणीय सुनील भाऊ पाटील माजी अध्यक्ष यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे। मी सुनील भाऊ पाटील यांना विनंती करतो की आपण समोर यावं। यानंतर रामजी जाधव साहेब, रामसिंगजी जाधव साहेब माजी सभापती समाज कल्याण अकोला यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे। सर इधर देखिए। जी जी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गतरावजी डहाके यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे। मी त्यांना विनंती करतो की आपण समोर यावं। इसके बाद शहर पातुर की मौजूद शख्सियत शाहबाबू सरकार के पातुर शहर से हाजी कमरुद्दीन सर, इनका इस्तेमाल गनी भाई करेंगे, मैं उनसे गुजारिश करता हूं। यानंतर मुकुंदरावजी मेडशीकर यांना विनंती करतो की आपण समोर यावं। तुमचा या ठिकाणी सत्कार होत आहे। मुकुंदरावजी मेडशीकर यांच्यासाठी मला म्हणावंसं वाटते कि दिखावे की जिंदगी में जिया नहीं करता और पहनकर रेशमी कपड़े अदाकारी नहीं करता, जिसको चाहता हूँ टूट कर चाहता हूँ, पलट कर देख लो इतिहास के पन्ने में गद्दारी नहीं करता। मुकुंदरावजी मेडशीकर। सभापती जयकिसनजी राठोड साहेब हे या ठिकाणी उपस्थित झाले। मी त्यांना विनंती करतो की आपण समोर यावं। तुमचा या ठिकाणी सन्मान होत आहे, तुमचा सत्कार होत आहे। जय किसनजी राठोड साहेब। या ठिकाणी अकोला जिल्हा कोऑपरेटिव्ह बँकेचे उपाध्यक्ष वामनरावजी देशमुख साहेब हेही शुभेच्छा देऊन गेलेले आहेत। मी त्यांचंही शब्दसन्मानानं स्वागत करतो। यानंतर आमच्या वाशिम जिल्ह्याचे माजी अध्यक्ष ज्यांनी दोन्ही जिल्ह्यामध्ये आपलं नाव लौकिक केलं, सर्व्हिस टू मॅन इज द सर्व्हिस टू गॉड, मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवाचा परिचय देणारे डॉक्टर शांभू गामले यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे। मी डॉक्टर शांभू गामले यांना विनंती करतो की आपण समोर यावं। देखिए सर। जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष चक्रधर भाऊ गोटे यांना विनंती करतो की आपण समोर यावं। यानंतर चक्रधर भाऊ गोटे उपाध्यक्ष जिल्हा परिषद वाशिम, मी यांना आवाज देतो की कृपया आपण समोर यावं। तुमचा या ठिकाणी सत्कार होत आहे। यानंतर दीपक भाऊ दहात्रे यांना विनंती करतो की आपण समोर यावं। तुमचा या ठिकाणी सत्कार होत आहे। दीपक भाऊ दहात्रे, आज इस महफिल में आए हुए तमामी मेहमान हजरात, दोस्त अहबाब का मैं शेख गनी भाई, माजी सभापति पंचायत समिति मालेगांव, माजी सभापति कृषि उत्पन्न बाजार समिति मालेगांव, चेयरमैन सेवा सहकारी सोसाइटी मेड़सी और मेड़सी की मौजूद शख्सियत सरपंच समीर भाई को भगवान बिरादरी मेड़सी डॉक्टर रफीक भाई, इनकी जानिब से यहाँ पे इस्तेमाल करता हूँ। दीपक दात्रे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मारुतरावजी लादे साहेब यांना विनंती करतो की कृपया आपण समोर यावं।
तुमचा या ठिकाणी सत्कार होत आहे. या ठिकाणी नगर परिषद रिसोर्टचे माजी अध्यक्ष किरण भाऊ क्षीरसागर यांना विनंती करतो की आपण समोर यावं. तुमचा या ठिकाणी सत्कार होत आहे. यानंतर मालेगाव नगर परिषदचे माजी अध्यक्ष बाळाभाऊ सावंत हे समोर येतील. त्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. मी ज्यांचे नाव घेतो कृपया ते समोर येतील. बाळाभाऊ सावंत. यानंतर मालेगाव पंचायत समितीचे सभापती मधुकर मामा काळे यांना विनंती करतो की आपण समोर यावं. तुमचा या ठिकाणी सत्कार होत आहे. राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष अंकुशरावजी देशमुख हे समोर येतील. त्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. यानंतर प्रशांत भाऊ खराटे माजी सभापती रिसोड यांना विनंती करतो की आपण समोर यावं. तुमचा या ठिकाणी सत्कार होत आहे. त्यानंतर डॉक्टर नारायणराव शेंडगे माजी सभापती पंचायत समिती मालेगाव यांनाही विनंती करतो की आपण समोर यावं. यानंतर मालेगाव पंचायत समितीचे माजी सभापती दी अकोला जनता बँकेचे डायरेक्टर संजय भाऊ शर्मा यांनाही विनंती करतो की आपण समोर यावं. आपल्या या ठिकाणी सत्कार होत आहे. आपल्या विदर्भाची मुलुक मैदानी तो दामू अण्णा इंगोले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दामू अण्णा इंगोले यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. यानंतर विष्णू पाटील राऊत माजी सभापती पंचायत समिती मालेगाव यांना विनंती करतो की आपण समोर यावं. तुमचा या ठिकाणी सत्कार होत आहे. यानंतर वैजनाथ अप्पा गोंडाल साहेब माजी सभापती पंचायत समिती मालेगाव, गणेशराव उंडाळ मालेगाव पंचायत समितीचे कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव अध्यक्ष यांना विनंती करतो की आपण समोर यावं. गणेश भाऊ उंडाळ. यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष विनायकरावजी पाटील कुटे यांना विनंती करतो की आपण समोर यावं. यानंतर सुरेश भाऊ शिंदे पाटील अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव यांना विनंती करतो की आपण समोर यावं. सुरेश पाटील शिंदे. यानंतर प्रमोद भाऊ नवघरे माजी अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव यांनाही विनंती करतो की आपण समोर यावं. त्यानंतर गजानन भाऊ देवळे माजी अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव, अशोकरावजी घुगे साहेब माजी अध्यक्ष खरेदी विक्री संघ मालेगाव यांना विनंती करतो की आपण समोर यावं. जगदीश भाऊ बळी मालेगाव तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी मालेगाव यांना विनंती करतो की आपण समोर यावं. श्री सुधाकररावजी देवळे साहेब माजी तालुका अध्यक्ष राहता पंचायत समिती मालेगाव यांना विनंती करतो की समोर यावं. अशोक भाऊ अंबोरे तालुका अध्यक्ष शिवसेना मालेगाव, अशोक भाऊ अंबोरे यांना विनंती करतो की आपण समोर यावं. तुमच्या या ठिकाणी सत्कार होत आहे. संजय पाटील दहात्रे माजी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मालेगाव, माननीय श्री दिलीपराव बोरकर साहेब तालुका अध्यक्ष. यानंतर तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे तानाजीराव पवार साहेब यांना विनंती करतो की आपण समोर यावं. तानाजी पवार. जिल्हा परिषद सदस्य सुनील भाऊ चंदनशिव यांना विनंती करतो की आपण समोर यावं. माननीय श्री संदीप किसनराव घुगे उपाध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव यांना विनंती करतो की आपण समोर यावं. त्यानंतर माननीय श्री गणपतराव गालाट साहेब माजी उपाध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव
माननीय श्री प्रकाश पाटील अंबोरे साहेब, माजी उपाध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव, माननीय श्री विष्णू जाधव साहेब, माजी उपसभापती पंचायत समिती मालेगाव, यानंतर आत्माराम भाऊ नवघरे, अध्यक्ष ग्रामसेवक संघटना मालेगाव, यांना विनंती करतो की आपण समोर यावं, तुमचा या ठिकाणी सन्मान होत आहे। यानंतर राजूभाऊ ठाकरे, माजी अध्यक्ष पद संस्था वाशिम, यांनाही विनंती करतो की आपण समोर यावं। कृषी उत्पन्न बाजार संचालक प्रदीप भाऊ कुटे यांना विनंती करतो की आपण समोर यावं। संतोष भाऊ कोकळे यांनाही विनंती करतो की आपण समोर यावं। राजूभाऊ ठाकरे, माजी अध्यक्ष व संस्था वाशिम, यानंतर अरविंद भाऊ गाबने, अध्यक्ष समता परिषद वाशिम, प्राध्यापक अरविंदजी गाबने यांनाही विनंती करतो की आपण समोर यावं। त्यानंतर पुंडलिकराव शेगोकार साहेब, माजी सदस्य जिल्हा परिषद वाशिम, यांना विनंती करतो की आपण समोर यावं। त्यानंतर प्रदीप तायडे, माजी सदस्य जिल्हा परिषद वाशिम, यांनाही विनंती करतो की आपण समोर यावं। यानंतर माजी सदस्य पंचायत समिती मालेगाव सुभाषराव वालुरकर साहेब यांना विनंती करतो की आपण समोर यावं। सुभाषरावजी वालुरकर, माजी सदस्य पंचायत समिती मालेगाव। इसके बाद मालेगांव की मौजूद शख्सियत आजाद खां पठान, इनसे मैं दरख्वास्त करता हूं कि सामने आए, आपका इस्तेकबाल किया जा रहा है। इसके बाद इंद्रजीत यादव राजूकर साहेब, माजी सदस्य पंचायत समिती मालेगाव। तेजराव पाटील साहेब यांनाही विनंती करतो की आपण समोर यावं, तुमचा या ठिकाणी सत्कार होत आहे। इसके बाद साहिल गैस इंडियन के संचालक पीर मोहम्मद उर्दू हाई स्कूल के अध्यक्ष इज्जत महाब हाजी सलीम भाई गौली, सलीम फरसो वाले, इनसे गुजारिश करता हूं कि सामने तशरीफ लाएं, उनका यह इस्तेकबाल किया जा रहा है। अशोक भाऊ अंबोरे, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष, क्रांती पॅनलचे संस्थापक अध्यक्ष अशोक भाऊ अंबोरे, जय हो बळीराजा पॅनलचे संस्थापक अध्यक्ष सलीम गवळी, या ठिकाणी दोघांचा सत्कार करण्यात येत आहे। यानंतर संतोष भाऊ राठोड, माजी सदस्य पंचायत समिती मालेगाव, यांना विनंती करतो की आपण समोर यावं, तुमचा या ठिकाणी सत्कार होत आहे। संतोष भाऊ राठोड, यानंतर रमेश भाऊ भुगे यांनाही विनंती करतो की आपण समोर यावं। अरुण भुगे, पंचायत समिती सदस्य अरुण भाऊ भुगे यांनाही विनंती करतो की आपण समोर यावं, तुमचा या ठिकाणी सत्कार होत आहे। या ठिकाणी अकोल्यावरून आलेले डॉक्टर जयपुरी सर
यांनाही विनंती करतो की आपण समोर यावं. तुमचा या ठिकाणी सत्कार होत आहे. डॉक्टर जयपुरी अकोला. माननीय श्री अंबादास मामा कुटे, सदस्य कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव यांना विनंती करतो की आपण समोर यावं. तुमचा या ठिकाणी सत्कार होत आहे. यानंतर सन्माननीय आत्माराम भाऊ झोमटकर, सदस्य कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव यांनाही विनंती करतो की आपण समोर यावं. तुमचा या ठिकाणी सत्कार होत आहे. आत्मारामजी झोमटकर. यानंतर राजेश नामदेवराव इंगोले साहेब यांनाही विनंती करतो की आपण समोर यावं. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य राजेश नामदेव इंगोले. यानंतर सन्माननीय श्री अभिजित गीत साहेब, सदस्य कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव यांनाही विनंती करतो की आपण समोर यावं. अभिजित गीत, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य मालेगाव. यानंतर रविभाऊ भुतळा साहेब, सदस्य कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव. रवी भुतळा. यानंतर सन्माननीय श्री उद्धवराव घोडे साहेब, सदस्य कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव. सन्माननीय श्री संतोष भाऊ पोफळे साहेब, सदस्य कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव. सन्माननीय श्री गजानन शिंदे साहेब, सदस्य कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव. यानंतर श्रीमान राजकुमार शिंदे साहेब, सदस्य कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव. त्यानंतर देवराव चंदनशिव साहेब, कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव. चंद्रकांत अदमने साहेब, सदस्य कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव यांना विनंती करतो की आपण समोर यावं. त्यानंतर उल्हासराव घुगे साहेब, सदस्य कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव यांनाही विनंती करतो की आपण समोर यावं. त्यानंतर विजयभाऊ अंबोरे, सदस्य कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव. विजयभाऊ अंबोरे, सदस्य कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव व अध्यक्ष राष्ट्रीय पेयजल योजना शिरपूर यांना विनंती करतो की आपण समोर यावं. यानंतर नागेश बळी, सदस्य कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव. नागेश बळी, सदस्य कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव. त्यानंतर माननीय श्री संदीप भाऊ सावळे साहेब, सदस्य कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव. यानंतर सन्माननीय ॲडव्होकेट अनिल शिंदे साहेब यांना विनंती करतो की आपण समोर यावं. यानंतर आपल्या तांड्याचे ठेकेदार विजूभाऊ जाधव यांना विनंती करतो की आपण समोर यावं. तुमचा या ठिकाणी सत्कार होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंगळे साहेब यांनाही विनंती करतो की आपण समोर यावं. यानंतर वैभव घरकर साहेब यांनाही विनंती करतो की आपण समोर यावं. इंगळे साहेब. कॉन्ट्रॅक्टर गौरव भाऊ अंजानी यांनाही विनंती करतो की आपण समोर यावं. तुमचा या ठिकाणी सत्कार होत आहे. त्यानंतर माननीय श्री सागर भैया जालना, तसेच माननीय श्री प्रशांत भैया ठाकूर,
माननीय श्री डॉक्टर राजेश बंसर, माननीय श्री सुभाष भाऊ चोपडे, सन्माननीय रोहित भाऊ हेडा यांनाही विनंती करतो की आपण समोर यावं. माननीय श्री नकुल भैया हुरकट, सन्माननीय श्री गिरीश भाऊ कचोलिया, माननीय श्री मनोज भैया कोठारी, शहर मालेगांव की मौजूद शख्सियत, माजी उप सरपंच एमएम फैमिली के सदस्य जनाब अयूब भाई उप सरपंच, इनसे गुजारिश करता हूं कि आप सामने आए, आपका इस्तेकबाल किया जा रहा है. रहबर भाई, इनका भी यहाँ इस्तेकबाल किया जाता है. रहबर भाई वाशिम, मैं इनसे गुजारिश करता हूं कि सामने आए. इसी के साथ शहर मालेगांव की मौजूद शख्सियत सैयद गुलाब भाई, इनसे भी गुजारिश करता हूं कि सामने आए, आपका इस्तेकबाल किया जा रहा है. मालेगांव की मौजूद शख्सियत सैयद गुलाब भाई. यानंतर खाडे भाऊ करंजी यांनाही विनंती करतो की समोर यावं. तसेच सेवाराम आळे यांनाही विनंती करतो की आपण समोर यावं, तुमचा या ठिकाणी सत्कार होत आहे. आदमले भाऊ यांनाही विनंती करतो की आपण समोर यावं, तुमचाही या ठिकाणी सत्कार होत आहे. अलहाज मतीन सैयद मतीन साहब श्रीरामपुर से जो तशरीफ लाए हैं, मैं उनसे बड़े अदब और एहतराम से गुजारिश करता हूं कि आप सामने तशरीफ लाए, आपका इस्तेकबाल किया जा रहा है. अस्सलाम वालेकुम. बबनभाऊ मिटकरी, दोरखेड्याचे सरपंच बबनभाऊ मिटकरी यांना विनंती करतो की आपण समोर यावं, तुमच्या या ठिकाणी सत्कार होत आहे. त्यानंतर विलास राठोड, राष्ट्रीय बंजारा उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, यांनाही विनंती करतो की आपण समोर यावं. डॉक्टर साजिद सर, इनसे भी गुजारिश करता हूं कि सामने आए. गवळी समाजाचे प्रदेश अध्यक्ष कलीमभाई रेजीवाले यांनाही विनंती करतो समोर यावं. कलीमभाई गवली, इनसे गुजारिश करता हूं कि आप सामने आए, आपका इस्तेकबाल किया जा रहा है. गजानन भाऊ देवळे, कारंजा उपसभापती, साथी गोबळे गणेश, ग्रामपंचायत जिल्हा परिषद सदस्य बार्शी टाकली, यांना विनंती करतो की आपण समोर यावं, तुमचा या ठिकाणी सन्मान होत आहे. नीलकंठ कुटे साहेब यांनाही विनंती करतो की आपण समोर यावं. अल्पसंख्यक प्रदेश अध्यक्ष कलीमभाई रेजीवाले, इनका भी यहाँ पर इस्तेकबाल किया जा रहा है. हमारे वाशिम के आन बान शान एडवोकेट जहीर भाई यहाँ पे तशरीफ फरमाए, उनसे गुजारिश करता हूँ कि आपका इस्तेकबाल किया जा रहा है. बराए करम सामने तशरीफ लिया है एडवोकेट जहीर भाई. एडवोकेट जहीर भाई के लिए कहूंगा कि तू शाहीन है, काम है परवाज तेरा, तेरे आगे अभी आसमान और भी है. एडवोकेट जहीर भाई, इनका यहाँ पर इस्तेकबाल किया जा रहा है. या ठिकाणी आपण सर्व आमच्यासाठी सन्मानपूर्वक आहात. वेळेअभावी काही कोणाचं जर नाव सुटलं असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आपण सर्वांना विनंती करतो की चुकून कोणाचं नाव जर सुटलं असेल तो कृपया आम्हाला क्षमा करावा. शेख खाजाभाई बागपान, माजी उपनगर अध्यक्ष कलमनुरी, शेख खाजाभाई बागपान, माजी उपनगर अध्यक्ष कलमनुरी, मोहसिन चाऊस, तालुका अध्यक्ष शिवसेना शिंदेगढ़ कलमनुरी, शेख मतीन गुत्तेदार, अयाज नाइक, शहर अध्यक्ष कांग्रेस कलमनुरी, फारूक बागबान, माजी नगर अध्यक्ष कलमनुरी, इनसे गुजारिश करता हूं कि आप यहां पर तशरीफ लाएं, आपका इस्तेकबाल किया जा रहा है. आज या ठिकाणी माननीय सर्व सरपंच, उपसरपंच व सदस्य, ग्रामपंचायत, माननीय सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य,
सेवा सहकारी सोसायटी, सर्व पत्रकार बांधव तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष, आजी माजी अध्यक्ष उपाध्यक्ष, सर्व सदस्यगण तसेच उपस्थित सर्व पत्रकार बांधव, सर्व मान्यवरांचे, पाहुण्यांचे, शेख गणीभाई माजी सभापती पंचायत समिती मालेगाव व शेख समीरभाई सरपंच ग्रामपंचायत मेडशी तसेच बागवान परिवार यांच्याकडून सर्वांचा शब्दसंग्रहानं स्वागत करतो। और इसके बाद हमारे असलम भाई, इनका स्वागत भी होगा। आगे देखिए सर। आगे देखिए सर। आए हुए तमाम मुअस्सिस आगे देखिए सर। और तमाम मोहतबर रेस्पेक्टेबल मेहमानान, मैं उनका बागवान फैमिली की तरफ से और तरफैन की तरफ से यहाँ पर इस्तेमाल करता हूँ, उनको खैर मकदम करता हूँ, उनका वेलकम करता हूँ। दोस्तों, मैं एज ए शायर यहाँ पर शरीक हुआ हूँ, मुझे शायरों का इस्तेमाल करना है यहाँ पर। मैं सबसे पहले तो जादव साहब का, जो कि एक्स आमदार है, अली जनक साहब जो यहाँ के आमदार है, इसी तरीके से अमरावती डिवीजन के शिक्षक आमदार किरण सरनाइक साहब यहाँ पर तशरीफ फरमा है, जो मेरे आमदार है। बंद रखते हैं जुबान लब नहीं खोला करते, बंद रखते हैं जुबान लब नहीं खोला करते, चांद के सामने तारे नहीं बोला करते। बैठिए सर, मैं 2 मिनट में इस्तेमाल कर रहा हूँ। मैं सबसे आमदार साहब से गुजारिश करता हूँ कि आप भी यहाँ तशरीफ लाए, क्योंकि हमारे शायरों का इस्तेमाल हो रहा है। यादव साहब, अली जनक साहब और किरण सरनाइक साहब, इन तीनों आमदार साहब से महत्वपूर्ण गुजारिश है कि बराए करम यहाँ आए। सबसे पहले मैं मित्तल साहिबा, राधिका मित्तल साहिबा, जो दिल्ली से तशरीफ लाई है, जिनको कमर भाई की दावत पर यहाँ पे मुशायरे की दावत हुई है। तो सबसे पहले मैं राधिका मित्तल साहिबा का यहाँ पर इस्तेमाल करना चाहता हूँ। गनी भाई जो कि माजी सरपंच है, मैं उनके हाथों इनका इस्तेमाल करना चाहता हूँ। जोरदार तालियों से इस इस्तेमाल को इस्तेमाल बना दीजिए। गनी भाई माजी सरपंच, आपसे महत्वपूर्ण गुजारिश है कि यहाँ आइए, आपके हाथों ये सत्कार हुआ चाहता है। माजी सभापति गनी भाई हाजी शेख चांद भाई, आपसे गुजारिश है कि मित्तल साहिबा का इस्तेमाल करें। इसके बाद में नासिर फराज साहब जो उड़ीसा से तशरीफ लाए हैं, मैं उनसे गुजार हूँ कि यहाँ पर आए और हमारे आमदार साहब के हाथों अपना इस्तेमाल किए। अली जनक साहब के हाथों राना तबस्सुम साहिबा जो मुंबई से तशरीफ लाई है। राना तबस्सुम साहिबा, आपसे गुजारिश है कि आप यहाँ पर आए और किरण सरनाइक सर के हाथों अपना इस्तेमाल कबूल कीजिए। राना तबस्सुम साहिबा बेहतरीन तरन्नुम की शायरा। और उसके बाद जो यहाँ पर निजामत के एंकर के फराइज अंजाम देने वाले हैं, जो जौनपुर से तशरीफ लाए हैं, गैबी जौनपुरी साहब, इनका इस्तेमाल गनी भाई के हाथों से किया जा रहा है। मैं माजी सरपंच गनी भाई से इस्तेमाल करता हूँ। माजी सभापति इसके बाद इमरान फैज साहब जो नागपुर से तशरीफ लाए हैं, माजी सभापति। अच्छा, सुकेशनी सरगम नागपुर से तशरीफ लाई है। सुकेशनी सरगम, माजी आमदार जादव साहब से गुजारिश है कि इनका इस्तेमाल करें। इधर देखिए सर। इमरान फैज साहब जो नागपुर से तशरीफ लाए हैं, मैं उनके इस्तेमाल के लिए माजी सरपंच माजी सभापति गनी भाई के इससे गुजारिश करता हूँ। शहजाद अनवर साहब अकोलवी, मैं उनसे महत्वपूर्ण गुजारिश करता हूँ कि आप किरण सरनाइक सर से हाथों अपना इस्तेमाल कबूल कीजिए। अजहर सर, आपसे गुजारिश है कि बराए करम यहाँ आइए और अभी जनक साहब के हाथों से अपना इस्तेमाल कीजिए। गनी भाई हाजी शेख चांद भाई, माजी सरपंच फारूक जमान साहब से गुजारिश है कि आपका इस्तेमाल करें। माजी सभापति इधर देखिए सर। रजा बंजेवी साहब,
आप आइए और गनी भाई के हाथों अपना सत्कार कुछ कीजिए। इसके बाद डॉक्टर साबिर कमाल अकोला से आए हुए शायर, इनका इस्तेकबाल एडवोकेट किरण सरनाईक साहब, हमारे आमदार एडवोकेट किरण सरनाईक साहब करेंगे, ऐसी उनको गुजारिश करता हूँ। यहाँ पे गलती से एक नाम रह गया था, मोइन भाई माजी उप सभापति कलमनुरी, मैं इनको गुजारिश करता हूँ कि यहाँ आए, गनी भाई उनका इस्तेकबाल कर रहे हैं। मोइन भाई माजी उप सभापती कलमनुरी। आज या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचा, सर्व उपस्थितांचं, या विवाह सोहळ्याला उपस्थित असणारे सर्व राजकीय सामाजिक कृषी शैक्षणिक उद्योग व्यापार वैद्यकीय पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचं, जिल्हा परिषदचे डेप्टी सीओ बोंद्रे साहेब यांचं स्वागत माजी सभापती शेती लेवल करतील अशी मी त्यांना विनंती करतो। या ठिकाणी शेख गनीभाई हाजी शेखचांद बागबान मेडसी, माजी सभापती मालेगांव पंचायत समिति, माजी सभापति कृषि उत्पन्न बाजार समिति मालेगांव और मेडसी के सरपंच जमीर भाई बागबान, इनकी जानिब से आप तमामी का मैं दिल की गहराई से इस्तेकबाल करता हूँ। या ठिकाणी मी जरुरी समजतो मेडशीचा शिवनेरी मित्रमंडळ, तसेच मेडशीचा संकटमोचन मित्रमंडळ, तसेच पैलवान ग्रुप मित्रमंडळ, सेवालाल महाराज मित्रमंडळ, शेख गनीभाई मित्रमंडळ, शेख जमीरभाई मित्रमंडळ, या सर्वांनी जे आम्हाला अमूल्य सहकार्य केले त्या सर्वांचं मी शब्दसुमनानं स्वागत करतो। व वेळेअभावी आपण सर्व आमच्या नेहमी हृदयात राहणार, आपण जर कोणाचं नाव चुकलं असेल तर आपण मोठ्या मनानं आम्हाला क्षमा करावी अशी आशा बाळगतो व आजच्या या विवाह सोहळ्याला लवकरच सुरुवात करावी अशी विनंती करतो। आणि सर्वांना, या लग्नासाठी आलेल्या सर्व मान्यवरांना, मित्रमंडळींना, पाहुण्यांना आग्रहाची विनंती आहे